करंदळीचे झाड दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावणे खूपच शुभ मानले जाते. पूजेला खांब म्हणून तिचा वापर होतो. पपई आणि जांभळीचे झाड दारात नसावी. संतती व संपत्तीचे मोठे नुकसान होते. अंगणामध्ये तुळस नक्की असावी, परंतु ते थेट दारासमोर नसावी. घरामध्ये प्रवेश करताना नेहमी दरवाजासमोर काटेरी झाडे लावू नयेत. याने गृहकलेश, अशांती, शत्रुधन निर्माण होते. तसेच घरामध्ये कटकटी चालू होतात. दारासमोर नेहमी प्रसन्न वाटेल असे झाडे लावावे. गुलाब आणि कोरफड ही 2 रोपटे वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे. ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये. अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात. याला अर्कविवाह असे म्हणतात. त्यानंतर तरुणाचा दहन संस्कार होतो. त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तू शेजारी असणे हा दोष मानला जातो. पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे. असलेच ते घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते. घरासमोर कधीही पपई किंवा जांभळाची झाडे नसावीत. पिंपळ दाराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण होते. ज्यांना मूल बाळ होत नाही त्यांनी अक्षत्य प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य आणि ऐश्वर्य वाढतं. तसेच मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी याची पूजा करावी. याने मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नये. त्याने अनेक त्रास वाढतात. घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. पाण्याचा स्रोत शक्यतो ईशान्य-पूर्व किंवा उत्तरेस असावी. घराच्या भिंतीवर वेली जाऊन देऊ नये. ज्यावेळी बोर, जांभूळ, बाभूळ, म्हाळुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते. घरासमवेत कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. वायू प्रदूषणापासून बचाव होतो. घराभोवती रक्तचंदनाचे, गुंजेचे झाड लावणे शुभ समजले जाते. याने सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल, ब्रह्मकमळ ही झाडे उत्तर-पूर्व दिशेस लावावी. घराच्या वावरात नारळाची झाडे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात. फणसाचे झाडसुद्धा घराजवळ लावू शकता. ते घराच्या दक्षिणेला लावावे. नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे आवश्यक लावावी. या झाडाजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते. अशोक वृक्ष उत्तरेस असल्यास मालकाचे आरोग्य आणि पैसा-पाण्याची स्थिती चांगली राहते. दुःख, त्रास होत नाही. घरात बेल फळ आणून ठेवावे. 1 ते 2 आठवड्याने ते बदलावे. याची पूजा करण्याची गरज नाही. घरात सुख समृद्धी नांदते. औदुंबर, वड, पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या 100 पट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात. म्हणून या वृक्षाच्या शेजारी विहीर खणावी. हमखास पाणी लागते. घरात सतत उजेड असावा. त्यामुळे वाईट शक्ती घरात वास करत नाहीत. संध्याकाळी व रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार कधीही करू नये. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन नक्की करा. धन्यवाद. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.